ठिबक सिंचन फायदे व अनुदानाची सविस्तर माहिती. भारतात शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते, परंतु पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि उत्पादन घटते. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. अशा आधुनिक पद्धतींपैकी ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन ही अत्यंत प्रभावी पद्धत मानली जाते. या पद्धतीमध्ये पाणी थेट पिकाच्या मुळाजवळ थेंब थेंब स्वरूपात दिले जाते. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. आज महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी, भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीसाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते. सरकार देखील या पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांद्वारे अनुदान देत आहे. ठिबक सिंचन म्हणजे काय? ठिबक सिंचन म्हणजे अशी सिंचन पद्धत ज्यामध्ये पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून थेट पिकाच्या मुळाजवळ थेंब थेंब स्वरूपात दिले जाते. या पद्धतीमध्ये मुख्य पाईप, सबमेन पाईप, लेटरल पाईप आणि ड्रिपर यांचा वापर केला जातो. या प्रणालीमध्ये पाणी कमी दाबाने वाहते आणि ड्रिपरमधून हळूहळू थेंब स्वरूपात बाहेर पडते. त्यामुळे पाणी जमिनीत हळूहळू शोषले जाते आणि पिकाला पुरेसे ओल मिळते. ठिबक सिंचनाचे मुख्य घटक. ठिबक सिंचन प्रणालीमध्ये खालील प्रमुख भाग असतात. एक, पाण्याचा स्रोत. पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर, बोअरवेल, तलाव किंवा नदी. याच ठिकाणाहून पाणी ठिबक प्रणालीमध्ये सोडले जाते. 2, पंप. पाणी पाईपलाईनमध्ये योग्य दाबाने पाठवण्यासाठी पंप वापरला जातो. 3, फिल्टर. पाण्यातील गाळ, माती किंवा कचरा काढण्यासाठी फिल्टर वापरतात. फिल्टरमुळे ड्रिपर बंद पडत नाहीत. 4, मुख्य पाईपलाईन. पाण्याचा मुख्य प्रवाह वाहून नेण्यासाठी मुख्य पाईप वापरतात. 5, सबमेन पाईप. मुख्य पाईपमधून पाणी वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यासाठी सबमेन पाईप वापरतात. 6, लेटरल पाईप. हे पिकांच्या ओळीमध्ये बसवलेले पाईप असतात. 7, ड्रिपर. ड्रिपरमधून पाणी थेंब थेंब स्वरूपात बाहेर पडते. ठिबक सिंचनाचे फायदे. ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात. त्यामुळे आज अनेक शेतकरी ही पद्धत स्वीकारत आहेत. 1, पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत. ठिबक सिंचनामध्ये पाणी थेट पिकाच्या मुळाजवळ दिले जाते. त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. या पद्धतीमुळे 40 ते 70% पाण्याची बचत होते. ज्या भागात पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. 2, उत्पादनात वाढ. ठिबक सिंचनामुळे पिकाला वेळेवर आणि आवश्यक तेवढेच पाणी मिळते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते. या पद्धतीमुळे 20 ते 50% उत्पादन वाढ होऊ शकते. 3, खतांची बचत. ठिबक सिंचनामध्ये पाण्यासोबत खत देखील देता येते. या प्रक्रियेला फर्टिगेशन म्हणतात. यामुळे खत थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि खतांची बचत होते. 4, तण कमी होते. पाणी फक्त पिकाच्या मुळाजवळ दिल्यामुळे शेतातील इतर भाग कोरडा राहतो. त्यामुळे तण कमी उगवतात. 5, मजुरी खर्च कमी. ठिबक सिंचन बसवल्यानंतर पाणी देण्यासाठी मजुरांची गरज कमी लागते. त्यामुळे मजुरी खर्च कमी होतो. 6, जमिनीची धूप कमी. पारंपरिक सिंचनामध्ये पाणी जास्त प्रमाणात दिल्यामुळे जमिनीची धूप होते, परंतु ठिबक सिंचनामध्ये ही समस्या कमी असते. 7, जमिनीची सुपीकता टिकून राहते. जास्त पाणी दिल्यास जमिनीतून पोषक घटक वाहून जातात. ठिबक सिंचनामध्ये असे होत नाही. 8, कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचन. ठिबक प्रणालीमुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचन करता येते. 9, रोग व किडी कमी. पारंपरिक पद्धतीमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक रोग निर्माण होतात. ठिबक सिंचनामुळे पाणी साचत नाही. 10, कोणत्याही जमिनीत वापर. ही प्रणाली हलकी, मध्यम किंवा भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत वापरता येते. ठिबक सिंचन कोणत्या पिकांसाठी योग्य? ठिबक सिंचन अनेक पिकांसाठी वापरता येते. फळबाग, द्राक्ष, डाळिंब, आंबा, पेरू, संत्रा, सीताफळ, भाजीपाला, टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, काकडी, नगदी पिके, ऊस, केळी, कापूस, फुलशेती, गुलाब, जास्वंद, झेंडू. ठिबक सिंचनाचा खर्च. ठिबक सिंचन बसवण्यासाठी खर्च पीक, क्षेत्र आणि पाईपच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. साधारणपणे प्रति एकर 35,000 ते 70,000 रुपये खर्च येऊ शकतो. परंतु शासनाच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. ठिबक सिंचनासाठी शासनाचे अनुदान. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन सूक्ष्म सिंचन योजना मायक्रो इरिगेशन स्कीम अंतर्गत ठिबक सिंचनासाठी अनुदान देतात. ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY अंतर्गत चालवली जाते. महाराष्ट्रातील अनुदान. महाराष्ट्रात ठिबक सिंचनासाठी खालीलप्रमाणे अनुदान मिळते. लघु व सीमांत शेतकरी सुमारे 55% पर्यंत अनुदान. इतर शेतकरी सुमारे 45% पर्यंत अनुदान. यामुळे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन बसवणे परवडणारे होते. अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे. ठिबक सिंचनासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात. आधार कार्ड 7/12, उतारा 8 उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, जमीन नकाशा. अनुदानासाठी अर्ज कसा करावा? ठिबक सिंचनासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येतो. अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. 1, महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करा. 2, कृषी योजना निवडा. 3, सूक्ष्म सिंचन योजना निवडा. 4, आवश्यक माहिती भरा. 5, कागदपत्रे अपलोड करा. 6, अर्ज सबमिट करा. अर्ज मंजूर झाल्यानंतर
अधिकृत कंपनीमार्फत ठिबक सिंचन बसवले जाते. ठिबक सिंचन बसवताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: 1. दर्जेदार कंपनीची प्रणाली वापरा. 2. योग्य फिल्टर बसवा. 3. नियमित देखभाल करा. 4. पाईपमध्ये गळती होऊ देऊ नका. 5. ड्रिपर वेळोवेळी तपासा. ठिबक सिंचनाची देखभाल: ठिबक प्रणाली व्यवस्थित चालण्यासाठी नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. फिल्टर स्वच्छ करणे: फिल्टर वेळोवेळी साफ करणे आवश्यक आहे. पाईप तपासणी: पाईपमध्ये गळती असल्यास त्वरित दुरुस्ती करा. ड्रिपर स्वच्छ करणे: ड्रिपर बंद पडल्यास पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. ठिबक सिंचनाचे भविष्यातील महत्त्व: पाण्याची टंचाई वाढत चालल्यामुळे भविष्यात ठिबक सिंचनाचे महत्त्व अधिक वाढणार आहे. ही पद्धत पाण्याची बचत करते, उत्पादन वाढवते आणि शेती अधिक फायदेशीर बनवते. विशेषतः दुष्काळी भागात ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. थोडक्यात, ठिबक सिंचन ही आधुनिक आणि प्रभावी सिंचन पद्धत आहे. या पद्धतीमुळे पाण्याची बचत, उत्पादनात वाढ, खतांचा योग्य वापर आणि शेतीचा खर्च कमी होतो. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना ही प्रणाली बसवणे सोपे झाले आहे. आजच्या काळात पाण्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन घेऊ शकतात आणि शेती अधिक नफ्याची करू शकतात.